आज आपण ह्या बॉर्डर्स पासून एक छानशी पर्स शिवूया. इथे माझ्याकडे ह्या 2 बॉर्डर्स आहेत. त्या मी एकत्र आधी करून घेते. ही अशी इथे मी शिलाईच्या बाहेर एक्स्ट्रा जागा सोडली आहे. ते हे अशी जोडून एकत्र शिवून एक पीस तयार करून घेते. आता हे 2 पीस मी तयार करून घेतलेत. मागच्या ही एवढीच बॉर्डर होती आणि ही होती ती अगदी राहिलेला छोटा पीस होता. म्हणून हे 2 ही माझ्याकडे भरपूर होती म्हणून हे 2 पीस एकत्र करून हा पीस तयार करून घेतलाय आणि इथे मी 2 जोडून घेतलेत. आता हे 6 इंच आहे म्हणून मी इथे 11 इंच घेतले. थोडीशी मोठी पर्स असेल तर फोन, पर्स आणखी एखादं छोटंसं पाऊच आतमध्ये राहू शकतं आणि अशा बॅगा पार्टी वेअरसाठी खूप छान दिसतात. त्याच्यामुळे मी थोडीशी मोठी बनवते. हे 11 इंच आहे आणि हे 6 इंच आहे. इथे तुम्ही याच्यात जर फोम घातला तर छान असं फ्लफी पर्स दिसेल आणि त्याचा लूक पण सुंदर येतो. माझ्याकडे फोम नव्हता. हा वेगळ्या प्रकारचा फोम आहे. तो मी मागे ठेवलाय. चारी बाजूने शिवून घेते. आता हे झाल्यानंतर इथे मी हे 3 अस्तरचे पीसेस घेतलेत. 6 इंच बाय 11 इंचाचे 3. त्यातला एक घेऊया. हे 2 साईडला ठेवते. इथून 1.5 इंचावर मार्क केला, एक लाईन ड्रॉ केली आणि ही 11 इंचाची झिपर आहे ती इथे जोडून घ्यायची. इथे कट करून घेते जे 1.5 इंचाचं मार्क केलं होतं. झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची, शिलाई करायची. शिवून झाल्यानंतर शिलाई आतल्या बाजूला आणि इथे टॉप स्टिच. इथे शिलाई केली त्याच्यानंतर ही कट केलेली बाजू इथे ठेवायची आणि इथून सुद्धा शिवून घ्यायचं. इथे शिवून झाल्यानंतर हे वरच्या बाजूला घ्यायचं आणि इथे सुद्धा टॉप स्टिच. ही शिलाई वरच्या बाजूला राहील. आता इथे हा पीस तयार झाल्यानंतर इथून रनर घालायचा. आता एका पीसवर ही झिपर जोडून घेतली. आता हे 11 इंच आहे तर ही झिपर मी 10 इंच घेतली. थोडीशी कमी पण चालेल 10 पेक्षा, पण 10 पेक्षा जास्त नको कारण ती शिलाई देईल. इथे अर्धा अर्धा इंच आपल्याला सोडायची आहे. त्याच्यामुळे मी अगदी 10 इंच घेतली. थोडीशी कमी सुद्धा चालेल. तर इथे 10 पेक्षा मी एक सूत कमीच घेतली आहे. रनर घालून घेतले आणि हे 2 पीस घेतले 1.5 इंच बाय 1.5 इंच. सरळ बाजू झिपरच्या मागच्या बाजूला अशी ठेवली. शिवून घ्यायचं. असंच हा पीस दुसऱ्या बाजूला. आता हे शिवून झाल्यानंतर वरच्या बाजूला करायचं. इथे एक फोल्ड करायचा आणि दुसरा फोल्ड असा शिलाईवर येईल असा ठेवायचा आणि इथे शिवून घ्यायचं. हे असं शिवून घेतलं. तर ह्या दोन्ही बाजू शिवून घेतल्या. शिवून घेतल्यानंतर झिपरच्या बाहेर जे कापड असेल ते आधी कट करून घ्यायचं. हे असं चारही बाजूने. तर ही झिपर आपली तयार झाली आहे. ते झाल्यानंतर ही पुढची बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे आणि हे 3 अस्तरचे पीसेस होते. झिपरच्या साईडला ठेवते. हा एक पीस घेते. हा असा ठेवून इथे चारही बाजूने आधी शिवून घ्यायचं. आता हे झाल्यानंतर हा पीस एका पीसवर जोडून घेतला. हा असाच आहे. आता ही ही पुढची बाजू आहे. रनरची साईड अशी ठेवायची आणि दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच सोडायचं कारण ही 11 इंचाची बाजू आहे आणि झिपर 10 इंचाची आहे. रनर हे असं ठेवून दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच सोडून हा जो प्लेन आहे पीस, ही सरळ बाजू आहे ती ह्याच्यावर ठेवायची आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं. आता हे अस्तर शिवून झाल्यानंतर हे असं मागच्या बाजूला घ्यायचं. इथे टॉप स्टिच आणि इथून इथे शिवून घ्यायचं आणि अस्तर आणि हा पीस एकत्र जोडला जाईल. आता हा पीस एक तयार झाला. हे झाल्यानंतर हे असं ठेवायचं. इथे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच ही स्पेस राहील असं ठेवायचं आणि त्याच्यावर हा पीस असा शिवून घ्यायचं. तर हे शिवून घेतलं त्याच्यानंतर हा भाग वर करायचा आणि अस्तरचा सुद्धा हे असं छान असं करून घ्यायचं आणि इथे टॉप स्टिच आणि इथून इथे जोडून घ्यायचं म्हणजे हा झिपरचा पार्ट ह्याला जोडला जाईल. तर हे असं छानसं शिवून घेतलं. दोन्ही बाजूला अगदी कुठेही शिलाई दिसत नाहीये. तर हे झाल्यानंतर हे असं करायचं.
ह्या बाजूने इथे शिवून घ्यायचं, इथून इथेपर्यंत. आता इथे मी तीनही बाजूने शिलाई करून घेतली. शिलाई झाल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते आधी कट करून घ्यायचं तीनही बाजूने. आता इथे मी शिलाईच्या बाहेरचं जे कापड आहे ते कट करून घेतलं आणि इथे थोडंसं असं राऊंड शेप देणार आहे, त्याच्यामुळे मला पायपिंग करणं सुद्धा सोपं जातं. हे असं असा एक इथे राऊंड शेप आणि असाच इथे सुद्धा राऊंड शेप देऊन घेते. हे जर तुम्हाला वाटलं तरच करू शकता, नाहीतर अशी स्क्वेअर अशी सुद्धा रेक्टँगल बॅग छान दिसते. त्याच्यानंतर ह्या अशा तयार पायपिंग मिळतात, त्या पायपिंग जर तुम्ही घेतल्या तर तुमचा पायपिंग करण्याचा वेळ वाचतो आणि ही पायपिंग पटकन होते. ही जर तुम्हाला कुठे मिळत असेल तर अशा पायपिंग सुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये येतात, त्या तुम्ही घेऊन ठेवू शकता. नाहीतर अस्तरची पायपिंग सुद्धा करू शकता. इथे मी ह्याचं डबल केलं, इथे फोल्ड आणि हे असं इथून इथेपर्यंत पायपिंग करून घ्यायची. असाच फोल्ड इथे करायचा. ही अशी छान अशी आतून सुद्धा पर्स झाली आहे. त्याच्यानंतर इथून आपण सरळ बाजूला करूया. ही अशी छानशी बॅग तयार झाली, अगदी छान पार्टीसाठी. जर तुम्हाला गिफ्ट बनवून द्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता. एखाद्या साडीवर मॅचिंग सुद्धा अशा पर्स पटकन बनण्यासारख्या आहेत, त्या सुद्धा बनवू शकता. इतकी ही साधी आणि सोपी अशी पर्स आहे. ही मी बॉर्डरपासून बनवली आहे आणि अशा बॉर्डरपासून सुद्धा छान छान मॅचिंग पर्स किंवा गिफ्टसाठी सुद्धा ह्या अशा पर्स बनवू शकता.